आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं चल राजा, तू येतोस माझ्याबरोबर? नाही हा म्हणजे हो. अरे चल, येतोस सर, मी सोडतो तुला गाडीनी. कशाला काका, जाईन की मी माझा. अरे चल ना. घे विक्रांत. चल विक्रांत, येतो मी. चल बाय विक्रांत. चल चल गुड नाईट. चल विक्रांत. काका सॉरी, खरंच सॉरी. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावला आहात. मी काय करू काका, विक्रांतची अवस्था नाही बघवत आहे. किती काय काय सहन करतोय तो. काका तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज थांबवा हे सगळं. का का थांबवू? विक्रांत मला माझ्या भावासारखा आहे काका. त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकत. मला आज कळतंय मला 2 मुलं आहेत. राजा विक्रांतच्या पाठीशी असाच शेवटपर्यंत. आणि तर राजा, जे मी सांगतो ना ते करायचं. काका कुठल्याही धर्मसंकटात टाकू नका प्लीज राजा. मग तू विक्रांतला मॉरल सपोर्ट करतोस ना तिथपर्यंत ठीक आहे, पण काहीही झालं तरी विक्रांतला पैशांची मदत करायची नाही. का? कसं आहे राजा, त्याला होत असलेला त्रास बघून आपल्या सर्वांना त्रास होतोय. पण म्हणून मग आपण त्याला पैशांची मदत करायला लागलो ना, तर ज्या हेतूने आपण हे सगळं करतोय ना ते सगळं फुकट जाईल राजा. विक्रांत स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकणार नाही. म्हणून सांगतोय, प्लीज राजा. ठीक आहे काका. भाऊ, आज कामावर नाही जायचंय का? नाही म्हणजे डबा भरू की नको भरू? अगं नको, मी आज सुट्टी घेतोय, मला अभ्यास करायचा. बरं, तुम्हाला काही खायला आणू का किंवा चहा कॉफी? खरंच नको, काही लागलं की तुला आवाज देईन. बरं. भाऊ काय झालंय? तुम्ही मयुरीचे फोन का नाही घेत? काही नाही, असंच. काय झालंय? अगं काही नाही, अभ्यास करतो ना, झालं की करेन कॉल. भाऊ तुम्ही कितीही लपवलत ना तरी काही गोष्टी कळतात मला. माझ्यापासून काय लपवताय? काहीच नाही. मला माहिती आहे त्या दिवशी हर्षाताईंना चक्कर आली होती ना, तेव्हाही तुम्ही मयुरीचे फोन नाही घेतले. मग तुला हेही माहिती असेल की तिच्यासोबत राहण्याची लायकी नाहीये माझी. अच्छा, तिच्या आईचं बोलणं तुमच्या मनाला लागलंय? मनाला लागण्यासारखंच बोलल्यात त्या. हो, पण त्या बोलल्या ना, त्याची शिक्षा मयुरीला का देताय? कारण त्या जे काही बोलल्या त्या खरं बोलल्या. म्हणजे हेच की माझी काहीच लायकी नाहीये. भाऊ असं का बोलताय? बरोबर बोलतोय मी. म्हणून मी आता ठरवलंय, आता काहीतरी करून दाखवायचं, म्हणजे यापुढे असं बोलायची कोणी हिंमत नाही करणार. हो, पण तुम्ही तिच्याशी 2 मिनिटं प्रेमाने बोलूच शकता ना, काय हरकत आहे? नाही, मला माझा फोकस नाही हलवायचा आहे. आणि तसंही आता तिच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या लायकीचा नाहीच आहे मी. म्हणून तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करणार, असं वागणार तिच्याशी? हे बघ वहिनी, मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे, आणि जोपर्यंत मी ते पूर्ण करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. ज्या दिवशी मी माझं ध्येय पूर्ण करेन त्या दिवशी स्वतःहून जाऊन मी तिचा हात मागेन. आणि प्लीज तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, प्लीज. ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतलाय तर
पूर्ण विचार करूनच घेतला असेल. मी सोबत आहे तुमच्या, नका काळजी करू. थँक्यू. स्टार्टअपसाठी बिझनेस 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 गिरिजा विक्रांत, गिरिजा बस ना. नाही, बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. म्हणजे मी तुझ्यासाठी स्वयंपाक करायला आले. अगं करशील स्वयंपाक, 2 मिनिटं बस ना. नाही विक्रांत, आजही मला घरी उशिरा जाऊन चालणार नाहीये. का कोणी काय बोललं का? आई चांगलीच भडकली आहे माझ्यावर. कशाला माझ्यासाठी धडपड करतेस गिरिजा? अरे एवढं काय आहे त्यात, स्वयंपाकच तर करायचा. मी बनवेन ना. काय काय येतं आपल्याला? हा म्हणजे तसं फारसं काय येत नाही, पण बटाट्याची भाजी मी मस्त बनवतो. ती पण खरंच येते का थापा मारतोस? अगं असं काय करतेस, तुला आठवत नाही का आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा मी बनवून आणली होती ना. पण अख्खं आयुष्य बटाट्याच्या भाजीवर नाही काढू शकत ना. नाही ते पण आहेच म्हणा. आपण एक काम करूयात. नाही, बाहेरून मागवायचं नाही, पोट बिघडतं. बाहेरून मागवायचं नाहीच आहे आपल्याला. मी असं म्हणतोय की तू आता स्वयंपाक करशील ना तेव्हा मला शिकव. तुला शिकायचंय? हा काय हरकत आहे. म्हणजे मला असं वाटतं की बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, पण मी सांगेन तसं करावं लागेल. चालेल. ठीक आहे, चल. चल. हा सांग काय करू मी? नाही, आज राहू दे, तू, मी करते. अरे असं कसं, आपण ठरवलं ना आता की मी शिकणार आहे. तू सांग, मी काहीतरी करतो. हे नाही, तू कांदा चिरून दे मला. हा कांदा चिरतो. कांदा चिरतो. कांद्याने रडवलं वाटतं. काय झालं? काय झालं? बोट चिरलं. विक्रांत, काय, कुठे लक्ष होतं तुझं? मी तुला म्हणत होते ना नको करू. बघू बरं मला इकडे, बघू.